राज्यातल्या आणि देशातल्या महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। राज्यात 24 तासांमध्ये कोरोनाबाधित 729 रुग्णांची नोंद झाली आहे, तर राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 9318 वर जाऊन पोहोचली आणि गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाबाधित 31 रुग्णांचा मृत्यू झालेला असून त्यामध्ये मुंबईतील 25 रुग्णांचा समावेश आहे। राज्यामधील कोरोना मृत्यूंची संख्या ही 400 इतकी झाली आहे। तर मुंबईमध्ये 24 तासांमध्ये कोरोनाचे 393 नवे रुग्ण आढळलेत आणि त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 6169 इतकी झालेली असून मुंबईतल्या महापालिकेच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे। तर 24 तासांमध्ये 25 रुग्णांचा मृत्यूही झालाय। मुंबईमधल्या माहीम आणि दादरमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे। माहीममध्ये 24 तासांमध्ये 5 नवीन रुग्ण वाढलेले असून माहीमध्ये एकूण 30 रुग्णांची आता नोंद झाली आहे, तर दादरमध्ये 4 नवीन रुग्ण वाढलेले आहेत। दादर परिसरामध्ये एकूण 33 रुग्ण आहेत। तर बदलापूरमध्ये 24 तासांमध्ये पुन्हा नव्या 2 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे। कात्रप रांजी गार्डन आणि रमेशवाडी परिसरामध्ये हे रुग्ण आढळले। या रुग्णांमुळे आता बदलापूर येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 वर जाऊन पोहोचली आणि एकाचा मृत्यू झालाय। सोलापूर येथे 24 तासांमध्ये आणखी 3 कोरोनाची लागण झाली आहे, तर सोलापूर येथे कोरोनाग्रस्तांची संख्या 68 वर गेली आणि आतापर्यंत एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झालाय। अद्याप 336 संशयित रुग्णांचे अहवाल येणं बाकी आहे। तर जळगाव जिल्ह्यामध्ये आणखी 7 रुग्ण आढळले। जिल्ह्यामध्ये कोरोना संशयित 54 रुग्णांपैकी 7 जण पॉझिटिव्ह आढळलेले असून 47 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 31 इतकी झाली आहे। अमरावतीमध्ये 24 तासांमध्ये आणखी 4 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 27 वर जाऊन पोहोचली आहे, तर 7 जणांचा मृत्यूही झालाय। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा इथं आणखी 4 जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत आणि हे सगळे जण कोरोनाबाधित एकाच कुटुंबातील आहेत। आता जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 17 वर जाऊन पोहोचली आहे। पुण्याच्या ससून येथे उपचार घेणारे 9 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। 14 दिवसानंतरच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्यामुळे सगळ्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय, तर ससूनमधील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 13 इतकी झाली आहे। प्लाझ्मा थेरपीवरून केंद्र राज्य सरकारमध्ये विसंगती पाहायला मिळते। प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णांसाठी धोकादायक असून मान्यता नसल्यानं प्लाझ्मा थेरपी बेकायदेशीर असल्याचं आरोग्य मंत्रालयानं पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलंय। प्लाझ्मा थेरपी प्रायोगिक तत्वावर उपचार पद्धती म्हणून ICMRची मान्यता नाही असं देखील स्पष्ट करण्यात आलंय। नवी मुंबई महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली असून लॉकडाऊनमुळे महापालिकेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे। 7 मेच्या मध्यरात्रीपासून महापालिकेचा कारभार आयुक्त सांभाळणार आहेत। प्रशासकपदी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची नियुक्ती केल्याचं नगरविकास विभागाने परिपत्रकाद्वारे महापालिकेला कळवलं आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि त्यासमोरील नवीन प्रशासकीय इमारतींमधील कार्यालयाचं निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे। आज आणि उद्या मंत्रालयामधील कामकाज बंद राहणार आहे। केंद्र सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक ठिकाणी तसंच कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे। राजभवनमधील छोटेखानी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिलेली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले इत्यादींसह अनेक मान्यवर उपस्थित होते आणि सगळ्यांनीच तोंडावर मास्क लावून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत समारंभामध्ये सहभाग घेतला। तर राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीसाठी महाविकास आघाडीमधील नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि जो प्रस्ताव आम्ही दिलेला होता त्यासंबंधी राज्यपालांना पुन्हा पत्र दिल्याची माहिती जयंत पाटलांनी दिली आहे। बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ देखील यावेळी उपस्थित होते। भाजप नेत्यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली असून देवेंद्र फडणवीस, विनोद तावडेंसह आशिष शेलारही यावेळी उपस्थित होते आणि प्रसार माध्यमांवर अघोषित आणीबाणीची जाहीर केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी राज्यपालांकडे केला आहे। आणि या घडामोडीनंतर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। लगेच आपण परतते, पाहत राहा न्यूज 18 लोकमत।
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि आपण पाहतोय महत्त्वाच्या घडामोडी पण थोडक्यात। सतत आवाहन करून देखील घराबाहेर पडणाऱ्यांना पोलीस अनेक वेगवेगळ्या शिक्षा करतात आणि किरकोळ कारणासाठी बाहेर पडलेल्या तरुणाची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर नाश्त्यासाठी खारी आणायला जात असल्याचं सांगितलंय। पोलीस अवाकच झाले। शेवटी कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी या तरुणाला चक्क 1 डझन केळी देऊन ती खायला लावली आणि जर खाल्ली नाही तर गुन्हा दाखल करू असा सज्जड दमही दिला। तर 10 केळी खाल्ल्यावर या तरुणाची सुटका करण्यात आली। कल्याण आणि डोंबिवलीमध्ये पत्रकार आणि पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे। कोरोनाच्या लढ्यात पत्रकार आपला जीव धोक्यात घालून काम करत असून सर्वसामान्यांपर्यंत बातम्या पोहोचवत आहेत आणि अशामध्ये पत्रकारांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून ही चाचणी करण्यात आली आहे। तसंच पोलिसांची पण चाचणी घेण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यामधील बल्लारपूर शहरात भगतसिंग वाड्यामध्ये भाजप नेत्याच्या भावानं स्वतःच्या 2 मुलांना गोळ्या घातलेल्या आहेत। त्यानंतर त्याने स्वतः देखील गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे। मृतकाचं नाव मूलचंद द्विवेदी असून गोळीबार आणि आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट आहे। बीड जिल्ह्यामधील कोटा इथं अडकलेले विद्यार्थी स्वघोळी सुखरूप परतले आहेत। राजस्थान इथून त्यांना राज्यात आणण्यात आलेलं असून जेईई नीट परीक्षेच्या तयारीसाठी ते कोटा इथं गेलेले होते आणि आता त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन ठेवण्यात आलेलं आहे। जळगाव जिल्ह्यामधील मुक्ताईनगर येथील परिस्थितीचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आढावा घेतला। शहरामधील धावती भेट देत कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा धावता आढावा घेतलाय। सरकार कोरोनाला रोखण्यासाठी पूर्ण क्षमतेनं काम करत असून जनतेनं प्रशासनास सहकार्य करण्याचं आणि खबरदारी घेऊन लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलंय। शिर्डी पोलिसांनी विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे। विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना चक्क अँब्युलन्समध्ये बसवून त्यांची तपासणी करण्यासाठी थेट साईबाबा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आणि या कारवाईमुळे लॉकडाऊनच्या काळात विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना नक्कीच धडकी भरली असणार आहे। आणि यानंतर पुन्हा एकदा वेळ झाली एका अल्पशा विश्रांतीची। लगेचच परततोय पाहत राहा। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि पाहूयात महत्त्वाच्या बातम्या पण थोडक्यात। बॉलिवूड सेलिब्रिटींचे लॉकडाऊन व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात आणि आता हेच पाहना कतरिना कैफ भांडी घासण्याचा व्हिडिओ सुद्धा तिनं व्हायरल केला होता। तर आता कतरिना कैफनं घरात भाजी चिरत असतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि तोही पाहता पाहता व्हायरल झालाय। तर देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 1594 रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेत आणि त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता 29,974 इतकी झाली आहे। आतापर्यंत कोरोनामुळे 937 रुग्णांचा मृत्यू झाला आणि गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 51 रुग्णांचा मृत्यू झालेला असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं या संदर्भातली माहिती दिली आहे। दिल्लीमधील 45 सीआरपीएफ जवानांना कोरोनाची लागण झाली आणि हे सगळं 31 बटालियनचे जवान आहेत आणि त्यानंतर जवळपास 400 सैनिक विलगीकरणात ठेवण्यात आले होते। गेल्या 17 तारखेपासून पहिला कोरोना संसर्ग झाल्याची तिथं नोंद झाली आहे। जगभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 30,41,000वर जाऊन पोहोचली आहे। तर कोरोनामुळे 2,11,000 लोकांना आपला जीव गमवावा लागलाय। 8,93,000 लोक या संसर्गातून बरे होऊन घरी देखील परतलेत। अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 9,88,469 इतकी झाली आणि आतापर्यंत कोरोनामुळे 56,253 लोकांचा मृत्यू देखील झालाय। आणि या सगळ्या घडामोडीनंतर सुपरफास्ट महाराष्ट्रामध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत। घरी राहा, सुरक्षित राहा।